म्हणजे थिंक सायंटिफिक असून चालत नाही, ॲक्ट सायंटिफिक पण करायला लागणार ना. सायंटिफिक मी मस्त मला थिअरी माहिती आहे, प्रॅक्टिकलमध्ये उतरणार ना. म्हणजे माझा गणपती मी कराड नगरपालिकेने ठेवलेला आहे, त्या कुंडामध्ये मी विसर्जन केला तर निदान प्रदूषण थोडं कमी होईल, ते निर्माल्य तिथे टाकलं तर होईल. पण शिकलेलाच माणूस जर जातोय आणि दिव्यांग पोरगं एक रडतंय की मला तिथं द्यायचं आहे, मला त्या पाण्यामध्ये काय करायचं आहे, जे पाण्यामध्ये मला टाकायचं नाही, वाहत्या पाण्यामध्ये मी टाकणार नाही. आणि ते दिव्यांग पोरगं तिथं सायकल घेऊन आईला आणि बहिणीला म्हणते की मला काय करायचं आहे, गणपती यांना दान करायचं आहे किंवा गणपती मला इथं विसर्जन करायचं आहे त्या तयार केलेल्या कुंडामध्ये. दोघांच्या भूमिकेमध्ये फरक आहे. शिकलेला ग्रॅज्युएट MSc असेल आणि काय असेल त्याला आम्ही आव्हान करतोय, एन्व्हायरमेंट नेचर क्लब असेल किंवा पर्यावरणवादी कार्यकर्ते आव्हान करतात की इकडे घेऊन या, त्याला ते दाद देत नाही. मग काही उपयोगाचं नाही ना ते शिकलेल्याचा. ते दिव्यांग असलेलं पोरग ते जे शिकले त्या शाळेमध्ये ते काम करायला तयार आहे, पर्यावरणाच्या संदर्भात जागृत आहे, आणि हा शिकलेला जागृत नाही म्हटल्यानंतर हे कसं भरून येणार आहे. म्हणजे थिंक सायंटिफिक असून चालत नाही, ॲक्ट सायंटिफिक पण करायला लागणार ना.